1 जून पासून गुरु कर्क राशीमध्ये उच्च झाला आणि तुळ राशीसाठी हा गुरु दशम भावातून गोचर करतो. त्यामुळे हा गोचरीचा प्रभाव सामान्य गोचरीपेक्षा ठळकपणे जाणवणार असेल. त्याचवेळी मंगळ जो आहे तो तुळ राशीसाठी सप्तम भावातून गोचर करत आहे आणि त्याचे परिणाम व्यवसाय आणि वैवाहिक जीवन ह्याच्यावरती पण त्याच ताकदीने दिसून येतील. त्यामुळे हा काळ एक ग्रहांचा परिणाम नसून 2 शक्तिशाली ग्रहांचा एक संयुक्त परिणाम असेल. गुरु विस्तार देईल आणि मंगळ कृती करायला लावेल. गुरु योग्य दिशा ठरवेल आणि मंगळ त्या दिशेने पुढे जाण्याचं धैर्य देईल. कसं आहे, अनेक वेळा तुळ राशीच्या व्यक्तींना असं वाटतं की आपण काही गोष्टी आधी फक्त विचारच करत होतो, पण आता तो मंगळ जो आहे तो त्यांना कृती पण करायला लावेल आणि तो गुरु आहे तो एक मार्गदर्शन देईल, संतुलित विचार देईल, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनेक बाजूने विचार करायला भाग पाडेल. परंतु या काळात परिस्थिती थोडी वेगळी पण असू शकते. गुरु करिअर आणि सामाजिक स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. मंगळ निर्णय क्षमता देईल, कृतिशीलता वाढवेल. म्हणून तुम्हाला असं जाणवेल की आता फक्त विचार करून चालणार नाही, काहीतरी ठोस पावले उचलावीच लागतील. आणि इथं ह्या गोचरीची सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की दोघंही एकमेकांना अप्रत्यक्षरित्या काम करायला भाग पडत आहेत. दोघे म्हणजे गुरु आणि मंगळ. सप्तम भावातील मंगळ व्यवहार, भागीदारी, सार्वजनिक जीवन यांना अधिक सक्रिय करेल. याचा अर्थ असा की करिअरमध्ये थोडाफार बदल होतो, व्यवसायात डेव्हलपमेंट होती, नवीन पार्टनरशिप होऊ शकते, विवाहाच्या पण चर्चा होऊ शकतात जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी. पण वास्तव काय आहे की हा काळ सकारात्मक असला तरी पूर्णपणे आरामदायक असेल असं नाहीये ना. ठीक आहे, गुरु संधी देईल. त्यामुळे काय होतं, अनेक वेळा मोठ्या संधीबाबत मोठ्या जबाबदाऱ्या पण तुमच्याशी जवळ येऊ शकतात. काय होतं की काहींना व्यवसायात थोडंसं रिस्क घेणे किंवा विस्तार करणे ह्यामध्ये संतुलन ठेवावं लागेल, कारण की मंगळ थोडा आक्रमकपणा वाढेल. त्यामुळे जास्त नशिबावरती अवलंबून राहू नका. थोडंसं मॅच्युरिटीने तुम्ही विचार करणं पण गरजेचं आहे. ठीक आहे, जीवनात पुढे जाण्याची संधी मिळू शकते, पण ती संधी मिळताना तुम्हाला कृती करणं पण आवश्यक आहे, जे मी आता सुरुवातीला म्हणालो. आता या गोचरीचा जो परिणाम आहे तो करिअर, आर्थिक स्थिती याच्यावरती कसा पडू शकतो, कारण की मुख्यतः तुळ राशीसाठी दशम भाव म्हणजेच कर्क रास आहे ना, आणि अर्थातच गुरु तिथं बलवान झाला. वैदिक ज्योतिषशास्त्रात हा भाव जो आहे ना तो सर्वात महत्वाचा भाव मानला जातो. व्यक्तीचे कर्म, सामाजिक प्रतिष्ठा, सार्वजनिक प्रतिमा, त्याचं समाजातली एक स्थान, वेगळेपण, हे सगळं दशम भावावरून आपल्याला दिसतं. पण गुरु कर्क राशीत उच्चस्थ असतोच, मात्र येथे एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. दशम भावातील गुरु म्हणजे आपोआप यश मिळेल असं नाहीये ना. दशम भावातील गुरु योग्य मेहनतीला योग्य दिशा, योग्य वेळ आणि योग्य वेळी फळ देतो. गेल्या काही वर्षाचा अनुभव असा आहे की तुम्हाला असं वाटलं असेल की सतत जबाबदाऱ्या सांभाळल्या, परंतु त्यांना अपेक्षित यश किंवा अधिकार मिळालेले नाही आणि काही जणांच्या मेहनतीच्या तुलनेत त्यांना कमी मान्यता मिळाली, वरिष्ठांकडून फारसं काही अप्रिशिएशन मिळालं नाही. मग अशा परिस्थितींना सामोरे तुम्हाला जावं लागले, पण एक गुरु ह्या परिस्थितीत आता हळूहळू बदल घडवून आणेल. काय होतं की दशम भावातील गुरुचा सर्वात पहिला परिणाम म्हणजे लोकांच्या नजरेत तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन चांगला होतो. काही व्यक्तींना असं जाणवतं की लोक आता माझ्या मताला पूर्वीपेक्षा जास्त महत्व देत आहेत आणि माझ्या कामाची ते दखल घेत आहेत. मग तुमचे वरिष्ठ असतील, सहकारी असतील, ते तुमच्या क्षमतेकडे जास्त गांभीर्याने पाहतील. अनेक वेळा व्यक्तीमध्ये मोठा बदल घडत नाही, पण लोकांच्या दृष्टीने त्यांची किंमत वाढते. हाच दशम भावातील गुरुचा सूक्ष्म परिणाम आहे. जबाबदाऱ्या वाढू शकतात. गुरु फक्त लाभ देत नाही तर जबाबदारी देखील देतो. म्हणून काही व्यक्तींना चांगले प्रोजेक्ट्स मिळतात, नवीन प्रमोशन्स मिळतं, नेतृत्वाची भूमिका मिळते, लिडरशिप होते. फक्त काही गोष्टी सांभाळाव्या लागू शकतात. कसं आहे की काम खूप वाढेल, परंतु पुढे जाऊन ह्याच जबाबदाऱ्या तुमची एक चांगली ओळख आणि प्रतिष्ठा निर्माण करून देतील ना. म्हणून कसं आहे की तुमच्यामध्ये एक नैसर्गिक समस्या म्हणजे काय, तुम्ही वेगवेगळ्या पर्यायांमध्ये अडकता. कधी कधी योग्य निर्णय घेण्यास उशीर होतो, कारण की हा गुरु जो आहे ना तो गोंधळ कमी करेल, पण मंगळ जो आहे तो थोडा उतावळेपणा वाढवून जास्त गोंधळ तयार करू शकतो. त्यामुळे कसं आहे, थोडंसं निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीशी चर्चा करावीच. थोडं वास्तववादी आव्हाने तुमच्या समोर असतील. कसं आहे की गुरु उच्चस्थ असला तरी सावधगिरी आवश्यक आहे ना. अनेक वेळा तुम्हाला असं वाटायला लावेल की तो सर्व काही आपल्याच बाजूने होणार आहे.
यामुळे अति आत्मविश्वास वाढतो, वरिष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करता, जास्त रिस्क घेता, क्षमतेपेक्षा जास्त रिस्क घेता, अशा चुका होऊ शकतात. म्हणून आत्मविश्वास आणि वास्तव यामध्ये संतुलन तुम्ही राखलं पाहिजे, कारण की तुमच्या रासच तूळ आहे. तूळ म्हणजे संतुलन. प्रतिष्ठा मागून मिळत नाहीये, ती सातत्यपूर्ण कामातूनच निर्माण होते. हे आता तुम्हाला चांगलंच लक्षात आलेलं आहे. म्हणून या काळात प्रामाणिकपणा, ज्ञान, जबाबदारी याची सांगड घातली तर गुरु सर्वोत्तम फळ तुम्हाला मिळवून देईल ना. म्हणून असं मला सांगू वाटतं सुरुवातीला, की उच्चस्थ गुरु हा करिअर, सामाजिक प्रतिष्ठा, सार्वजनिक जबाबदाऱ्या ह्यातून संधी मिळवून देईल. काहींना मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील, चांगले प्रोजेक्ट्स मिळतील, काहींना अनेक वर्षाच्या मेहनतीचे फळ मिळू लागेल. परंतु हा काळ नशिबाचा आहे हे मानण्याचा तुम्ही गैरसमज किंवा भ्रम ठेवू नका. सप्तम भावातला मंगळ जो आहे ना, तो व्यक्तीसाठी या गोचरीचे सर्वात मोठा केंद्रबिंदू आहे. संधी निर्माण करून देईल, पण व्यावहारिक स्पर्धा जास्त वाढून देतो. म्हणून हा काळ फक्त काम करण्याचा नसून कामातून स्वतःची ओळख निर्माण करण्याचाच राहील. अनेक तुळ राशीच्या व्यक्तींना मागील काही वर्षात असं वाटलं की मी काम केलं पण योग्य लोकांच्या नजरेत आलं नाही, त्यामुळे संधी मिळाली नाही. जबाबदाऱ्या वाढल्या पण करिअरमध्ये तशी म्हणावी तशी प्रगती झालेली नाहीये, तर ती हा गुरु करून देईल. आता हा गुरु एक भ्रम तयार करतो. विशेष म्हणजे तुमची होणारी जी प्रगती आहे की नाही, ती तुम्हाला कधी कधी असं वाटते की अचानकच मिळाली. तर त्या भ्रमामुळे थोडस व्यक्तीच्या बुद्धीवरती एक अंधार तयार होतो आणि मग वेगळी व्यक्ती चुकीचा निर्णय घेऊ शकते. त्याबाबत तूळ राशीने काळजी घेतली पाहिजे. आता ह्या काळामध्ये कसं आहे, दशम भावातला गुरु उच्च असून तो चतुर्थ भावावर दृष्टी देतो. आता चतुर्थ भाव तुमचा ताजा तवाना झालेला आहे, म्हणजेच तुम्हाला नवीन घर मिळण्याचे योग तयार होतात. त्या घराचा सभोवतालचा परिसर पण सात्विक असतो, चांगल्या संगतीचा असतो, प्रसन्न वातावरण असते आणि नवीन वाहन खरेदी करण्याचे योग पण तयार होतात. तर चतुर्थ भावासंबंधित जे काही फळ चांगली आहेत ना, ती तुम्हाला हा गुरु मिळवून देईल. आता लक्षात घ्या, हा गुरु तुम्हाला संरक्षण देईल. जर तुमचे ज्ञान, कामाची गुणवत्ता, प्रामाणिकपणा मजबूत असेल तर हा गुरु तुम्हाला कायम प्रोटेक्शनच देणार आहे. या दशम भावातला गुरु अनेक वेळा वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळवून देतो, गुरु चांगला मिळवून देतो, प्रभावशाली व्यक्तीचा पाठिंबा मिळवून देतो, अनुभवी मार्गदर्शक मिळवून देतो. वाचासिद्धी असलेली लोक सुद्धा तुमच्या संपर्कात येऊ शकतात. फक्त ह्याच्यामध्ये एक तुम्ही भ्रम टाळा बरं का. तुम्हाला असं वाटतं की मला सर्व माहित आहे आणि मला सर्व कळतं. ही भूमिका तुमची मतभेद तयार करणारी असेल आणि सात्विक मार्गदर्शन मग तुमच्यापासून लांब राहील. त्यामुळे मला सर्व कळतं हा भ्रम थोडा बाजूला ठेवायचा आहे. त्यामुळं कसं आहे, एक तर आपली रास शुक्र जी आहे त्यात गुरु उच्च झालेला आहे आणि दोन्हीही जे गुरु आणि शुक्र ही तत्व आहेत ना, ती वेगवेगळ्या टोकाची आहेत आणि हे टोक काय करतं, व्यक्तीला भ्रमात जगायला शिकवू शकतं. तर हाच भ्रम आहे की मला सर्व काही कळतं. त्यामुळे तूळ राशीचा एक ड्रॉबॅक जो आहे की नाही, त्यातून बाहेर पडण्यासाठी नेहमी तुम्ही काहीही का असणं, कुठलाही निर्णय असणं, तो गुरुच्या कानावरती घालून पुढे जाणं तुमच्यासाठी फार महत्वाचं असतं. मग तो गुरु तुमच्या घरातली आई असू शकते, वडील असू शकतात, बहीण असू शकते, भाऊ असू शकतो किंवा तुमचे सद्गुरू असू शकतात. सर्वात मोठी चूक ह्या काळात काय असू शकते, मंगळाचा प्रभाव तुमच्यावर आहे. रागात निर्णय घेणे, अचानक नोकरी सोडणे, पूर्ण माहितीशिवाय नवीन संधी स्वीकारणे हे मंगळाच्या उतावळेपणामुळे घडू शकतं आणि यश त्यांनाच मिळतं ना जे ह्या दोघांमध्ये संतुलन साधत पुढे जात असतात. म्हणून या बाबतीत मला असं सांगू वाटतं की उतावळेपणा कमी करा. उत्साह असला पाहिजे पण तो उतावळेपणामध्ये रूपांतरित व्हायला नको आहे, कारण की मंगळाची दृष्टी तुमच्या राशीवर आलेली आहे आणि काहींना स्वतःची खरी क्षमता जगासमोर दाखवण्याचा उत्साह असतो. त्याची फारशी काही आवश्यकता नाहीये. तुम्हाला जे मिळालेलं आहे त्यात तुम्ही समाधान माना आणि त्याच्यामध्ये गुप्तता ठेवा. तसंच जे लोक व्यवसाय आणि भागीदारीमध्ये अडकलेले असतात ना, त्यांच्यातला एक सर्वात रोचक भाग म्हणजे हा गुरु आणि सप्तमातला मंगळ. काय होतं की व्यवसाय करणाऱ्यांना हा प्रभाव जास्तच जाणवणार आहे. कसं होतं की सप्तम भाव हा ग्राहक, बाजारपेठ, भागीदारी, व्यावसायिक संबंध यांच्याशीच तो निगडीत आहे. गुरु तुमच्या कामाची किंमत वाढवण्याचा प्रयत्न करेल आणि मंगळ तुमच्या व्यवसायाला गती देण्याचा प्रयत्न करेल. हे व्यवसायात हालचाल वाढू शकते. गेल्या काही काळात अनेक व्यावसायिकांना असं वाटले की व्यवसाय सुरू आहे पण अपेक्षित वेगाने पुढे गेलेलं नाहीये. क्लायंट्स आले, मोठे व्यवहार पण काही पुढे गेलेले नाहीयेत. मेहनत केली पण विस्तार झाला नाही ना, तर ह्या काळात परिस्थिती बदलू शकते.
काही व्यावसायिकांना चांगले क्लायंट्स मिळतील, चांगले प्रपोजल्स येतील, प्रतिष्ठित ग्राहक मिळतील, नवीन बाजारपेठ मिळेल आणि नक्कीच जुने ग्राहक पण परत येतील. अशा संधी तुम्हाला हा गुरु मिळवून देईल. विशेष म्हणजे हा काळ जाहिरातीपेक्षा प्रतिष्ठा आणि तुमच्या विश्वासार्हतेवर चालणार आहे. आता सप्तम भावातला मंगळ काय करतो इथं, मी तुम्हाला म्हणालो आधी की आक्रमकता आणि उतावळेपणा. पण नवीन लोकांशी संपर्क मिळवून देईल, अधिक मीटिंग्स होतील तुमच्या, स्पर्धात्मक एक चांगली बाजू तुमची कंपनी किंवा तुमचा व्यवसाय त्या समाजामध्ये मांडेल आणि तुमची पोझिशन स्ट्रॉंग होताना मार्केटमध्ये हळूहळू दिसून येईल. हा ह्या गुरु आणि मंगळाचा चांगला प्रभाव आहे. फक्त आता इथं थोडंसं पार्टनरशिप मधलं वास्तव लक्षात घ्या बरं का, कारण की हा भाव सप्तम भाव हा पार्टनरशिपचा आहे. म्हणून काय होतं, अनेकांना नवीन पार्टनर मिळतात, काहीतरी जॉईंट तुम्ही कोलॅबरेशन करावं असं वाटतं, असे प्रस्ताव मिळू शकतात. पण परंतु काय सर्वात मोठी सावधगिरी अशी आहे की मंगळ जलद निर्णय घ्यायला लावतो आणि गुरु व्यक्तीला लोकांवर जास्त विश्वास ठेवायला लावू शकतो. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या चुका होतात. ही दोन तत्व आहेत मंगळ आणि गुरुची. म्हणून कोणत्या तरी मोठ्या नफाचे आश्वासन घेऊन तुम्ही एखाद्या चुकीच्या पार्टनर बरोबर पार्टनरशिप करू नका व्यवसायात. अशा वेळी भावनेपेक्षा कागदपत्रांवर विश्वास ठेवणं फार आवश्यक असतो. आणि जे स्पर्धक आहेत त्यांच्या बाबतीत पण मंगळ स्पर्धा वाढवेल. म्हणून या काळात नवीन स्पर्धक मार्केटमध्ये येतील, थोडीशी स्पर्धा वाढेल, ग्राहक टिकवण्यासाठी जास्त प्रयत्न होतील. मात्र गुरुचा फायदा आहे की तो तुमची क्वालिटी मार्केटमध्ये दाखवेल. म्हणून फक्त तुम्ही सध्या विश्वासार्हतेवरती भर दिला तरच फायदा होईल आणि ती विश्वासार्हता मार्केटमधली असावी. म्हणून या काळात विशेषतः जे कन्सल्टिंग करतात, कायदेशीर व्यवसाय, शिक्षण क्षेत्र, प्रशिक्षण, मार्केटिंग किंवा ऑनलाईन व्यवसाय करतात, कन्सल्टिंग करतात टॅक्स बाबत, त्यांना हा गुरु फार फायदेशीर आहे. गुरु म्हणजे ज्ञान, मंगळ म्हणजे कृती, दोघांचा संगम. आर्थिक निर्णयाच्या बाबतीत पण कसं आहे, व्यवसाय वाढताना तुम्हाला दिसेल, थोडेसे तुमचा इन्कम जो आहे तो पण वाढलेला दिसेल. नवीन तुम्ही ब्रांचेस ओपन करू शकता, मोठी गुंतवणूक पण तुम्हाला करायला हा गुरु मंगळ भाग पाडू शकतो. पण त्यात काळजी घेणं आवश्यक आहे की धडपड करू नये किंवा उतावळेपणाने निर्णय घेऊ नये. गुरु आणि मंगळाची थोडीशी सायकोलॉजी लक्षात घ्या. गुरु काय सांगेल, मोठा विचार कर. मंगळ काय सांगेल, आता तू थोडी कृती कर. पण यश त्यांनाच मिळते की जे या दोघांमध्ये तिसरी गोष्ट शोधतात, आणि तिसरी गोष्ट म्हणजे विवेक. म्हणून तूळ राशीच्या व्यावसायिकांसाठी हा काळ विस्तार, नवीन ग्राहक, प्रतिष्ठा, व्यावसायिक संधी घेऊन येईल. त्यामुळं ह्या मंगळ आणि गुरूंच्या तत्वामध्ये तुम्ही विवेक ठेवणं फार गरजेचं आहे. तरच हे दोन ग्रह तुम्हाला फायदेशीर संधी मिळवून देतील आणि तुम्हाला अतिघाईपासून वाचवतील, अति आत्मविश्वासापासून वाचवतील. त्यामुळे व्यावसायिकांसाठी हा काळ व्यवसाय वाढवण्याचा आहे, पण त्याहून महत्वाचा योग्य पाया मजबूत करणे. तसंच वैवाहिक जीवनाचा जर विचार केला तर थोडासा हा भाग संवेदनशील आहे, कारण विवाह, नातेसंबंध, कौटुंबिक जीवन ह्याच्यावरती मंगळाचा प्रभाव जास्त असेल. कसं झालेलं आहे की सप्तम भावातला जो मंगळ आहे की नाही, तो तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे पती आणि पत्नीमध्ये कुठेतरी मतभेद सारखे घडवून आणू शकतो आणि हा कुटुंबामध्ये सुद्धा मतभेद घडवून आणू शकतो. त्यामुळे तूळ राशीच्या संतुलनाची परीक्षा असेल कुटुंबामध्ये. विवाहितांसाठी पण असंच आहे. वैवाहिक जीवनात ऊर्जा आणि स्पष्टता तो आणून देईल, परंतु ती ऊर्जा नेहमीच शांत असेल असं नाहीये ना. ज्या नात्यात प्रेम आणि समजूतदारपणा आहे ते नाते अधिक मजबूत वाटेल, पण ज्या नात्यात आधीपासून दडपलेले मतभेद आहेत ते आता उघडपणे समोर येऊ शकतात. उदाहरणार्थ पैशांबाबतीत मतभेद, करिअरमुळे कमी वेळ मिळणे, कुटुंबाचा हस्तक्षेप मुळे तुमच्यात तणाव जास्त जाणवणे, अशा अनेक गोष्टींच्या मुळे थोडेसे वादविवाद पती पत्नींमध्ये होऊ शकतात. जे विषय आपण अनेक महिन्यापासून टाळले ते आता बोलायला मंगळ भाग पडेल. ठीक आहे, ही गोष्ट वाईट नाहीये, कारण मंगळ अनेक वेळा समस्या निर्माण करत नाही, तर आधीपासून ज्या समस्या असतात ना त्या सरफेसवर आणतो, पृष्ठभागावर आणतो, समोर आणतो तुम्हाला. त्यामुळे तुम्ही संवाद टाळू नका, शांतपणे संवाद करून जे काही गैरसमज आहेत ते दूर करा. तुम्ही कुटुंबामध्ये असेल, विवाहामध्ये असेल, अजून कुठं मार्केटमध्ये तुम्ही जिथं काम करत असाल, सर्वत्र ठिकाणी मित्रांबरोबर सुद्धा. म्हणून या काळात लक्षात घ्या, सत्य बोला, पण ते सांगण्याची पद्धत थोडीशी सौम्य ठेवा आणि योग्य ठेवा. कारण एक चुकीचे वाक्य जे आहे ना ते दिवसभर तणाव निर्माण करेल. तसंच अविवाहितांसाठी पण विवाहाचे योग जे आहेत ना ते सुरू झालेले आहेत. आणि सप्तमातील मंगळ अनेकदा व्यक्तीला नात्यांसंबंधात गंभीर बनवतो.
काही व्यक्तींना विवाहाची चर्चा सुरू होते, योग्य स्थळ येतं, कुटुंबाच्या संमतीने एखादं स्थळ येतं. विशेषतः जे लोक अनेक वर्षांपासून योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत ना, त्यांना ह्या काळात महत्वाची घडामोड अनुभवायला मिळू शकते. मात्र एक वास्तव समजून घ्या, मंगळ हा आकर्षण निर्माण करतो, पण आकर्षण आणि सुसंगतता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून केवळ भावना किंवा बाह्य व्यक्तिमत्वावर आधारित निर्णय घेणं टाळावं. कुटुंबातल्या वातावरणावर गुरुच्या 7व्या दृष्टीचा चांगला परिणाम होईल. जरी काही मतभेद झाले तरी शुभ कार्य, घरात खरेदीची चर्चा, घरातील सजावट, कुटुंबासोबत अधिक वेळ, आई वडिलांशी संबंध सुधारणे अशा गोष्टी हा गुरु घडवून आणेल. तुम्हाला असंही जाणवेल की घरात पूर्वीपेक्षा आर्थिक स्थिरता आणि सकारात्मकता निर्माण झालेली आहे. मात्र त्याच वेळी करिअरच्या वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे कुटुंबाला वेळ देणं थोडं कठीण जाऊ शकतं. एक वास्तववादी उदाहरण बघा की समजा एखाद्या व्यक्तीला करिअरमध्ये चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे, पगार वाढणार आहे, जबाबदाऱ्या वाढणार आहेत, पण त्याच वेळी तक्रार सुरू होत आहे आणि तू पूर्वीसारखा वेळ देत नाही, अशा पण काही गोष्टी तुमच्यापर्यंत कानावर येऊ शकतात. ठीक आहे, गुरु तुमचं करिअर वाढवेल, मंगळ नात्यांमध्ये स्पष्टता आणेल आणि व्यक्तीला दोन्ही क्षेत्रांमध्ये संतुलन साधावं मात्र लागणार आहे, करिअर आणि कुटुंब. मग कोणती काळजी घ्यावी, ह्या काळात मोठ्या चुका काय होऊ शकतात? मी म्हणालो की जोडीदारांच्या भावनांना कमी लेखणे, प्रत्येक वेळी एखाद्या मतभेदामध्ये स्वतःच जिंकण्याचा हट्ट ठेवणे, हे तुमच्या बाबतीत चुकीचं असू शकतं. विशेषतः कसं आहे, मंगळामुळे मीच बरोबर आहे ही भावना पण वाढू शकते. परंतु नाते टिकवण्यासाठी योग्य असण्यापेक्षा समजूतदारपणा महत्वाचा आहे ना, ते लक्षात ठेवा तुम्ही. तुम्हाला गुरु इथं सांगेल की नातं जपण्यासाठी संयम आवश्यक आहे. मंगळ शिकवेल नातं टिकवण्यासाठी प्रामाणिकपणा आवश्यक आहे. आणि ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या तर नाते अधिक मजबूत होणार आहेच ना. म्हणून मला असं सांगू वाटतं इथं की तुळ राशीसाठी हा काळ विवाह, कुटुंब किंवा महत्वाचे निर्णय घेणारा ठरेल. काही गैरसमज असतात ते दूर होतील, काही व्यक्तींना विवाह योग सक्रिय होईल. मात्र संवाद, संयम, परस्पर आदर या गोष्टींची फक्त तुम्ही भान ठेवा, त्यातनं तुम्हाला शांतता मिळेल. या काळात नात्यांची परीक्षा होईल, पण योग्य समजूतदारपणा ठेवला तर नात्यांची ताकद देखील वाढू शकते ना. म्हणून तुळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ जो आहे ना, तो प्रगतीचाच असणार आहे. कारण की चतुर्थ भावावर शुभ गुरुची दृष्टी आलेली आहे, मंगळ सप्तम भावात आलेला आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळातल्या परीक्षा, तुमच्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स वाढलेला असेल, कोणाला यश मिळेल. काही जणांना जे कॉन्फिडन्स त्यांचा काळाच्या ओघात हरवलेला होता सतत अपयशामुळे, तर तो सुद्धा दूर होईल. याचबरोबर काही विद्यार्थ्यांना जो करिअरमध्ये संभ्रम असतो की मी कोणतं क्षेत्र निवडावं, तो पण संभ्रम दूर होईल. कारण की गुरुची दृष्टी जी आहे ती शिक्षणच्या संबंधित म्हणजे चतुर्थ स्थानावर पडलेली आहे. त्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींना स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक शिक्षण, भविष्यातले निर्णय ह्याबद्दल त्यांना चांगलं ना चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि त्यातून नक्कीच त्यांचा पुढचा मार्ग पण सोयीस्कर होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आधीपासून मेहनत घेतली आहे त्यांना पण परिणाम दिसतील, चांगले दिसतील. म्हणजे विशेषतः MPSC असते, UPSC असते, काही बँकिंग क्षेत्र असतात, काही टेक्निकल फील्ड्स असतात. यामध्ये कसं आहे, प्रयत्न करणाऱ्यांना चांगली प्रगती दिसेल आणि सकारात्मक प्रभाव पण जाणवेल. मंगळाचा हा जो प्रभाव आहे हा मुलांना स्पर्धात्मक परीक्षेमध्ये कसं टिकून राहायचं ह्याची एक जिद्द तयार करून देईल. आणि त्यांनी इतके वर्ष हरवलेली जी एकाग्रता होती ना, ती एकाग्रता पुन्हा जागेवर आणण्याचा काळ हा गुरु करत आहे. आणि दृष्टी जी आहे ती मनाच्या कारक स्थानावर म्हणजे चतुर्थ भावावर ह्या गुरुची पडलेली आहे. नेहमी विद्यार्थ्यांना असं सांगू वाटतं की ह्या काळात नशिबापेक्षा तयारी जास्त करा आणि तयारीपेक्षा सातत्य अधिक महत्वाचं ठरणार असेल. तुम्हाला जर काही आध्यात्मिक उपासना करायची असेल, धार्मिक उपासना जर करायची असेल सर्वांसाठी तुळ राशीच्या, विष्णू सहस्रनामाचं पठण करणे, दत्तात्रयांची उपासना करणे किंवा गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करणे, शिक्षक, गुरुजन आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान ठेवणे, आई आणि वडील यांचे आज्ञापालन करणे हे विद्यार्थ्यांसाठी खूप लाभदायक असेल. ते कोणत्याही प्रकारे गुरुबळ तुमचं वाढवत असतं आणि ती गुरुची ऊर्जा तुमच्या अंतर्मनात सतत फिरत राहते आणि ती तुम्हाला नेहमी चांगली बुद्धी देते आणि सकारात्मक निर्णय घ्यायला भाग पडते. त्यामुळे पालकांची सेवा करा, गुरुजनांना थोडं तुम्ही मदत करा आणि वृक्षारोपण केल्यानंतर सुद्धा गुरुचं बळ चांगलं वाढत असतं.
आध्यात्मिकतेने मला असं सांगू वाटतं की गुरु मार्ग दाखवतो आणि मंगळ त्यावर चालण्याचे धैर्य देतो. तर प्रार्थना करा. प्रार्थना परिस्थिती बदलण्याच्या आधी माणसाचा दृष्टिकोन बदलते आणि योग्य दृष्टिकोन अनेक वेळा नशिबापेक्षा शक्तिशाली ठरत असतो. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.